आज आम्ही सातेफळ या गावी आहोत। जेव्हा 2013 ते 16चा दुष्काळ पडला त्यावेळेला ह्या आडाचं पुनरुज्जीवन म्हणजे पडलेला सगळं आड त्याची दगडं लावणं त्याला ठाकठीक करण्याचं काम केलं। आमच्या गरडबंधू आता उपसरपंच आहेत, तशा अर्थाने गावची कारभारी आहेत आणि आज ग्रामपंचायतने ह्या आडाचं पुन्हा पुनरुज्जीवन केलेलं आहे। आतला सगळा गाळ काढून ग्रामपंचायतचं आलेलं पाणी याच्यामध्ये साठवलं जाईल, नंतर ते टाकीमध्ये टाकलं जाईल आणि त्याच्यानंतर गावाला पूर्ण पाजलं जाईल। गेली 50 वर्षाच्या दरम्यानपासून प्रत्येक घरामध्ये पाणी आणि प्रत्येक तुटी पाण्याच्या पाईपाला तुटी म्हणजे पाणी कमी वापरा, जेवढं हवं तेवढं वापरा, पण पाणी सांडू नका हा विचार सातेफळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव मधलं सातेफळ हे गाव सांगत आहे। आपण उपसरपंचांना विचारू ही कल्पना काय आहे। गावाचा पाणी प्रश्न होता, एक अधिग्रहण बोर एक केलेला आहे। गावातले 2-3 बोरचं पाणी ह्या आडात टाकून ह्या आडातून पाणी टाकीला टाकून गाव घरोघरी पोचवते। त्यामुळं हे आड जुना आड असल्यामुळं गावचे विहीर पाणी पुरवठ्याची विहीर होती, त्यातून पाणी ही होत होतं, पार्सल होत होतं। त्यामुळे ह्याच आडाचं काहीतरी फायदा घेऊ म्हणून आम्ही ह्याच्यात पाणी घेतलं सगळ्या बोरचं आणि ह्यातून ह्याच्यात टाकीत टाकून सगळ्या गावाला पोहोचवलं। आता सगळ्या गावाला व्यवस्थित पाणी मिळते। मनापासून धन्यवाद। समाज विकास संस्था, महिला सत्ता आंदोलन, महाराष्ट्र लोकविकास मंच कायम सातेफळच्या पाठीशी असतं। गेल्या दुष्काळामध्ये समाज विकास संस्था, पर्याय संस्था तोडकर अण्णांच्या सहभागातून पाण्याचं खुलीकरण म्हणू, आपण पोळ्यातला गाळ काढणं म्हणू आणि शेततळे करणं म्हणू अशा पद्धतीचं काम केलेलं आहे। आपण आपल्या गावच्या पाण्यासाठी, झाडं लावण्यासाठी, मोठी करण्यासाठी प्रयत्न करावा। नमस्कार। भूमिपुत्र वाघ, लोकहित महाराष्ट्र।